बऱ्याचदा एखाद्या माणसाला भेटल्यावर अनइंटेन्शनली का असेना पण आपण त्याच्या दिसण्याबद्दल नेगेटिव्ह कमेंट्स करत असतो. कधी आपण म्हणतो की अरे तू किती जाड झाली आहेस आणि पूर्वीसारखी बिलकुलच दिसत नाहीस, मला तर ओळखूच आली नाहीस. किंवा तू किती शिडशिडीत झाली आहेस, तू डाएट करते आहेस का, किंवा हे किती वेगळं वाटतंय बघताना. या सगळ्या कमेंट्स, किंवा तू हल्ली किती सावळी दिसते आहेस, किती काळी पडली आहेस, पूर्वीच्या त्याच्या लुक्स सोबत तुम्ही आजचे त्याचे लुक्स कम्पेअर करत असता किंवा वेगळे काहीतरी जजमेंट्स पास करत असता. आपण ते तेवढ्या वेळासाठी बोलत असतो, पण आपल्याला हे नाही माहीत की ते माणूस त्या गोष्टीचा दिवसेंदिवस विचार करत असतं. तुमचं एक वाक्य त्या माणसासाठी ट्रॉमासारखं काम करत असतं. त्या लुक्सवरून आधीच जर त्या माणसाच्या मनामध्ये वेगवेगळ्या इन्सिक्युरिटीज असतील आणि ते माणूस जर स्वतःला आरशामध्ये बघणं नापसंत करत असेल, तर त्यामध्ये भर घालणारा माणूस म्हणून तुम्ही स्वतःला जर समोर ठेवत असाल, तर मला असं वाटतं कुठेतरी आपण चुकतोय. जर थोड्याच वेळासाठी आपण कुणाला तरी भेटतोय, तर त्याच्यामध्ये काय चांगलं आहे ते शोधून त्यावर कमेंट करणं हे त्या माणसाचा दिवस चांगला बनवू शकतं आणि एक माणूस म्हणून आपल्याला उत्तम बनवू शकतं. कधी कधी खूप जाड माणसाचं स्माईल खूप छान असतं, स्वतःला कॅरी करण्याची पद्धत, एखाद्याचा बोलण्यातला टोन आपल्याला खूप मृदू वाटतो, किंवा बऱ्याच गोष्टी असतात की ज्या आपण अप्रिशिएट करू शकतो. आणि खरं सांगायचं तर दिसण्याच्या पलीकडे सुद्धा किती जणांचे असे गुण असतात की जे मनापासून तुम्ही अप्रिशिएट करू शकता. आणि त्यावेळेस तुमचा चॉईस काय आहे की तुम्ही माणूस म्हणून त्याच्या अपीरियन्सवर, त्याच्या दिसण्यावर जजमेंट्स पास करून स्वतःलाच एक माणूस म्हणून आपण स्वतःची लायकी कमी करून घेत आहोत, की त्याला अप्रिशिएट करून त्याला आठवणीत राहणारं एक चांगलं माणूस म्हणून स्वतःला प्रेझेंट करत आहोत. हे सर्वस्वी आपल्यावर डिपेंड असतं. त्यामुळे इथून पुढे कुणाही सोबत बोलत असताना नेमकं आपण कशावर बोलतोय आणि काय बोलतोय हे नक्की ध्यानात घ्या. थँक्यू सो मच.